तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर कसे आहात तुम्ही? आज होता संडे, तर ते बोलले चल आपण वलकुंद्यांना. तर आम्ही वलकुंद्यांना निघालेलो. त्या अगोदर ते भोक्षी मांडत होते. आमच्या घराच्या मागे असं हे ओलं आहे, तर ते आम्ही बनवलं छोटासा, तिथे मांडला आणि मग तिकडून नंतर आम्ही गेलो वलकुंद्यांना. तर हा आमचा बाणायचं मंदिर आहे, त्याच्याच पाठीमागे आहे, छोटासा बनवला आहे. आणि ते बांधून वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो वलकुंद्यांना. तर हा बघा कसा छोटा पुराट आहे. मला बोलतो मीच घेईन ती पार. तो घेऊन मग तो पुढे पुढे चालला, त्यांच्यासोबत गेला पुढे पुढे. तर तुम्हाला माहिती नसेल तर वलकुंद्या हा पावसाळ्यातच भेटतो. पाऊस पडल्यावर 15 ते 20 दिवसामध्ये भेटतो. त्याची बनवायची खूप वेगळी पद्धत आहे. जर ती पद्धत जमली तर वलकुंदे खूप गोड होतात आणि खूप छान लागतात. जर नाही तर खूप कडू लागतात, ते खावतही नाही. मग अशा प्रकारे आम्ही हळूहळू गेलो मालामध्ये. आमच्या इथे गणेश माल आहे, तिथं गेलतो. त्या मालाचं नाव गणेश माल आहे ॲक्च्युली. तर तिथं गेलतो. तिथं स्टार्ट झाला आम्हाला भेटायला. पहिले छोटे छोटेच भेटत होते, काय मोठे भेटत नव्हते. काय माहिती पाऊस यावर्षी लेट पडला म्हणून तर असं आहे, छोटे भेटले. तर हळूहळू भेटत होते. तर ते गोळा करत होते आणि मी घेत होते. मी गोळा करत होते. तर वळकुंद्याची एक गोष्ट सांगते. जर वळकुंद्यांना जर तुम्हाला राखाडी लावावी लागते. कोणाला जी बनवतात ना, आमचे आगरी कोळी लोक, त्यांना माहिती आहे का राखाडी लावूनच ती बनवतात. कोणाकोणाला वाटेल अरे चुलीची राख घेऊन लावतात, कसं लागेल कसं नाही, पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागेल. आणि कोणी कोणी ट्राय केले मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे असे छोटे छोटे भेटत होते. आम्ही बघतच चाललेलो. जिकडे जिकडे थोडे थोडेच भेटत होते, कारण ना भरपूर जण येऊन खणून गेलेलीत, त्याच्यामुळे आम्हाला काही जास्त भेटले नाही. आणि तुम्हाला सांगते, आम्ही वलकुंदे खाण्यासाठी पूर्ण 1 वर्ष वाट बघतो. जसे मुठे, वलकुंदे, शेवला आहेत ना, तसंच हे पण आहेत. खूप खूप म्हणजे आठवण येते. वर्षांशी 2 ते 3 वेळाच बनतात, पण ती खातो ना, तर असं मन एकदम शांत होऊन जातं. आणि नंतर खाल्लं ना, तुम्ही नंतर कधीही खा. पाऊस झाल्यावर ते ठेवले ना, अजिबात त्यांना चव लागत नाही. यांची चव फक्त पावसाळ्यातच लागतं. आम्हाला खूप आमची आई आम्हाला पहिले आणून बनवून द्यायची, नंतर मम्मी देते. आता मी ट्राय करणार आहे बनवायला. मी बनवून पण एकदा व्हिडिओ टाकणार आहे, ट्राय करेन कसे जमतात कसे नाही बघून. मग नंतर आम्ही भरपूर सारे असे गोळा केले. नंतर थोडंसं मिनी पण ट्राय केले खणायला. खूप हार्ड आहे गाई, मातीमधून काढावं लागतं, खणायला लागतं. पण मी ट्राय केलं, मज्जा आली मला. मी फर्स्ट टाईमच ट्राय केले. मला तर ते वलकुंद्याचा ताना पण नाही माहिती, पण मी त्यांच्यासोबत राहून मी शिकले. मला समजलं ताना कुठे कुठे असतात. मी स्वतःहून बघत होते, बघा इकडे, बघा तिकडे. मग खणले आणि मग नंतर आम्ही निघालो घरी जायला. हा बघा, याला झोप आली, कंटाळा आला, कारण हा एकटाच एका कोपऱ्यात उभा, तो मातीत जात नाही. ब्राह्मण आहे तो आमच्या घरातला. तर अशा प्रकारे आम्ही आमचे इथेच ओल होते तिथे धुतले आणि मग घरी घेऊन गेलो. तर तुम्हाला कसा वाटला? मी बनवायचा पण व्हिडिओ टाकेन, नक्की बघा. बाय.